नमस्कार मंडळी, मी माधुरी. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत खमंग असा मटण डाळचा आणि त्यासोबत फोडणीचा भात. ही रेसिपी जर तुम्ही एकदा करून पाहिली ना तर पुन्हा पुन्हा करून खावंसं वाटेल. चला मग सुरुवात करूया. कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की त्यामध्ये मध्यम आकाराचे 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे घालून छान सोनेरी तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा छान लालसर झाला की यामध्ये कढीपत्ता घालूया. आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत छानपणे परतून घ्यायचे. ते धुवून ठेवलेलं मटण घालू. मटण कांद्यासोबत 2 ते 3 मिनटं छान परतून घ्यायचं. त्यानंतर हळद आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून मटणासोबत छान परतून घ्यायचा. आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचं झाकण लावायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत मटण छान शिजवून घ्यायचं. तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेऊया. इथे मी पाव किलो तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. ती कुकरमध्ये घालून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालू आणि 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत डाळ छान मऊ शिजवून घेऊया. मटण डाळचा मुख्य मसाला तयार करूया. एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया. कांदा छान सोनेरी झाला की त्यामध्ये तमालपत्र घालून थोडंसं परतून घेऊया. बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये आंबट चुका आणि कोथिंबीर घालून सगळं एकत्र मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मसाले घालूया. हळद, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि घरचा मसाला घालून सगळं छान एकजीव करून घ्यायचं. मसाल्यातून तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर छान परतून घ्यायचं. तेल सुटायला लागला आणि खमंग वास आला की गरम मसाला घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. आता आपण आधी शिजवून ठेवलेलं मटण या मसाल्यात घालू. मसाल्यासोबत 2 मिनटं छान परतून घेऊया. शिजवून ठेवलेली तूर डाळ चांगली घोटून त्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण चिंचेचा कोळ घालूया. यामुळे डाळच्या मटणाला छान आंबट तिखट अशी चव येते. सगळं व्यवस्थित मिक्स करून मध्यम आचेवर 5 ते 6 मिनटं उकळी येऊन द्यायची. डाळ आणि मसाला एकजीव झाला की गॅस बंद करायचा. आता आपण बनवणार आहोत मटण डाळच्या सोबत खाल्ला जाणारा फोडणीचा भात. एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये सर्व खडे मसाले घालून हलकंसं परतून घेऊ. आलं लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाईपर्यंत छान परतून घेऊया. एका बाजूला आपण पाणी गरम करून ठेवलं आहे. ते गरम पाणी आता पातेल्यात घालू. एक छान उकळी आली की यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ घालून हलक्या हाताने मिक्स करूया. चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा छान मिक्स करायचं. 1-2 छान उकळ्या आल्या की गॅस अगदी मंद करून झाकण ठेवूया. 10 ते 15 मिनटं भात छान शिजून द्यायचा आहे. भात छान शिजला की यामध्ये आपण थोडासा फूड कलर घालूया. केशरी किंवा लाल जोही तुम्हाला आवडेल तो फूड कलर आपण त्यावरती घालूया. थोडंसं साजूक तूपही घालू. तूप घालणं सर्वपणे इच्छिक आहे, पण तुपामुळे भाताला छान सुगंध येतो आणि चवही छान लागते. भात थोडासा हलक्या हाताने मिक्स करून घेऊया, म्हणजे रंग सगळीकडे एकसारखा पसरेल. झाला आपला एकदम स्वादिष्ट आणि झणझणीत मटण डाळचा आणि त्यासोबत खमंग असा फोडणीचा भात. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच आणखी एका स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.